अमरावती शहराचे खासदार बळवंत वानखडे यांनी 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या विविध कामकाजाचा आढावा महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे घेतला। सर्वप्रथम खासदार बळवंत वानखडे यांचे आयुक्त सचिन कलंत्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। या बैठकीत खासदार बळवंत वानखडे यांनी साफसफाई, मोकाट जनावरे, मालमत्ता कर, मनुष्यबळ, लेआउट, अनधिकृत बॅनर याबाबत सविस्तर चर्चा करून संबंधितांना निर्देशित करण्यात आले। खासदार यांनी विशेषतः शहरातील साफसफाई व कचरा उचलण्याबाबत तसेच आरोग्य विभागाशी संबंधित कामाबाबत नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करून संबंधितांना निर्देश देण्यात आले। संपूर्ण शहरात फवारणी करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या। शहरात डेंग्यूचे प्रमाण वाढत असून त्यावर त्वरित नियंत्रण ठेवण्यासाठी गतिमान कार्यवाही करावी। साफसफाई हा महानगरपालिकेचा महत्त्वाचा विषय असून याविषयी प्रशासनाने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे। प्रत्येक अधिकाऱ्याने त्याला दिलेली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडणे गरजेचे आहे। साफसफाईवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असून शहरात स्वच्छता दिसलीच पाहिजे यासाठी अधिकाऱ्याने फील्डवर जाऊन कार्य करणे अपेक्षित आहे। अमरावती महापालिकेच्या उत्पन्नाच्या मुख्य स्रोत म्हणून मालमत्ता कर आकारणी केली जाते। मालमत्ता कर सुलभ करून मालमत्ता धारकांना वाढीव मालमत्ता करापासून दिलासा कसा देता येईल याच्या संदर्भात कार्य करणे अपेक्षित आहे। मालमत्ता धारकांच्या आक्षेपांचे त्वरित निकाली काढावे अशा स्पष्ट सूचना खासदार यांनी दिल्या। या सभेमध्ये माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त माधुरी मडावी, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, माजी महापौर विलास इंगोले, वंदना कंगाले, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। तो सांगतो सर, असं झालेलं आहे की या कॉर्पोरेशन मध्ये पूर्वी आपण असेसमेंट केली 2005 ला 6 ला 5-6 म्हणजे 5-6 ला आपण असेसमेंट 5 मुद्दा होता त्या दिवशी आणि 6 ला ती लागू झाली आणि त्यावेळी त्यानंतर पण आता 2022 ला म्हणजे साधारणतः 17-18 वर्षाचा कालखंडाची 4 वर्षांनी आपल्याला होणं अपेक्षित होतं पण ती झाली नाही। पण त्यामुळे जो वाढलेला दिसतो तो एक मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो। त्याचे 3-4 महत्वाचे मुद्दे ते मी पहिले सांगतो की या सर्व प्रॉपर्टीज मध्ये एक मुद्दा असा झालेला होता की साधारणतः 55,000 प्रॉपर्टीज अशा आहेत की ज्या अँबिट मध्येच नव्हत्या। 2005 ला पण असेसमेंट नव्हत्या, आजही आतापर्यंत नव्हत्या, त्यामुळे त्या सुटलेल्या प्रॉपर्टी आपण समजू शकतो की त्याला कधीच टॅक्स लागला। ते म्हणणार की मला त्यावेळी 0 होता तर आज 10,000 लागला किंवा 5,000 लागला, हा एक मुद्दा राहू शकतो। दुसऱ्या साधारणतः 61,000 प्रॉपर्टी अशा होत्या की त्यावेळी एरिया त्याचा 1000 स्क्वेअर मीटर होता की 1000 स्क्वेअर फूट होता, आजही 1000 स्क्वेअर फूट आहे। त्यावेळी त्याचा रेट जो होता त्याच्या प्रपोर्शनेट आता आला, त्यामुळे एरिया कुठं बदल झाला नाही त्या माणसाचा। एक मिनिट लेट मी फिनिश आणि मग आपण म्हणून उत्तर शेवटपर्यंत देतो आणि मग आपण बोलू। आता मी सगळ्यांना विनंती करतो जेव्हा आयुक्त त्यामुळे त्यांचा काही बदल पूर्वीच्या क्षेत्रफळात, शेवटी क्षेत्रफळाशी निगडीत असलेलं टॅक्स असतो आपला। आणि तिसरा जो सेक्टर आहे की ज्याच्यात 93,000 प्रॉपर्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये पूर्वी त्यांनी बांधकाम परमिशन घेतली असेल लॉंग बॅक, त्यांनी 1000 स्क्वेअर फुटाची घेतली, नंतर काळाच्या ओघात त्यांनी बांधकाम वाढवलं, म्हणजे 2-4 खोल्या केल्या, पण त्याच्यावर असेसमेंट आपण आकारलीच नाही किंवा ते ॲम्बिटमध्ये आलंच नाही। म्हणजे त्यामुळे त्याचं पूर्वीचं क्षेत्रफळ 1000 होतं, आज समजा 2000 आहे ऍक्च्युअल। मग आता ते 2000 असल्यामुळे त्याच्यावर 2000चा टॅक्स आला, कारण त्याला आपण जिओ रेफरन्सिंगनी ते प्रोसेस केलेली असल्यामुळे ते ऍक्च्युअल जे आहे ते आहे। आता राहिला दुसरा मुद्दा की काही गोष्टी सुटल्या का काही नाही सुटल्या का, म्हणजे आपण असेसमेंट जी करतो ती माझ्या माहिती कार्पेट एरियावर करतो, जिने असतील, ओपन स्पेसेस, बाहेरचं गॅलरीज असतील, वरांडेज असतील, ते आपण एक्सक्लूड होतात। त्यामुळे काही ना त्याच्यावर एरिया न लिहिल्यामुळे कुणाला वाटतं की माझा एवढा एरिया आहे तेवढा आहे, तर तो एक मुद्दा आहे। दुसरं किती वाढला, तर साधारणतः म्हणजे असं केस टू केस व्हेरीज होईल, परंतु साधारणतः जर पूर्वी आपण एक रेट बघितला 90 ते 100च्या आसपास असलेला पर स्क्वेअर फुटाचा रेट, तो आता 200-250च्या आसपास, म्हणजे 2.25 ते 2.5 पट हा मागच्या 20 वर्षामध्ये वाढलेला रेट आहे। म्हणजे त्यावेळची स्थिती असलेली आणि आजची स्थिती 20 वर्ष आपण बोलू, तर तो प्रपोर्शनेट काही अंशी वाढला। तर किती वाढावा हा थोडासा वादातील विषय असू शकतो की माझा 2 पट असावा का 1 पट असावा का 1.5 पट असावा का 3 पट असावा।
पण तो प्रपोर्शनेट वाढला. आता राहील मुद्दा काहींचा ग्रीव्हन्सेसचा. ठीक आहे, त्या प्रोसेसमध्ये त्यावेळी काही ऑब्जेक्शन्स घेतलेली होती, त्याच्यावर काही निराकरण झालं, काहींचं झालं नाही असं ज्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यावर आजही आपण चर्चा करू शकतो. कोणी मुद्दा उपस्थित केला की नाही माझा एवढाच एरिया आहे आणि तुम्ही दाखवलेलं किती आहे, हे समोरासमोर जर आपण केलं, कारण ते इट्स अ डॉक्युमेंट, म्हणजे डॉक्युमेंटरी आहे, त्याचं रेकॉर्ड चेक केलेलं आहे, त्याच्यामधले जे रेट डिफरन्सेस आहेत ते पण होऊ शकतात. म्हणजे त्याच्यात बदल होऊ शकत नाही असं मी म्हणणार नाही. रेट मध्ये बदल आज कोणताही करता येत नाही, कारण त्यावेळच्या प्रशासकांनी किंवा बॉडी नसताना प्रशासकांनी तो घेतलेला निर्णय आहे, तर तो रिट्रॅक्ट करता आपल्याला मागे येता येत नाही की आज बदल करून ते आपण नुकसान म्हणून असं दाखवता येणार नाही किंवा कोणीही घेणार नाही, अनलेस कुठं जे हायर लेवलला लिटिगेशन सुरू कायदे व्हायचे ते होईल. त्यामुळे आता फक्त मुद्दा राहील ग्रीव्हन्सचा अनुषंगाने, तो निश्चित आपण विचार करण्यासारखा आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.